नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपलं STI RCP या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण MPSC अर्थात राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची या ठिकाणी तयारी करतो आहोत. तुम्ही STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं असेल. त्यामध्ये तुम्हाला सगळे टॉपिक जे आहेत ते शिकवले गेलेले आहेत, शिकवले जात आहेत. त्यामध्ये मग टेस्ट सिरीज असेल, ई बुक्स असेल, सगळ्या बाबी या ठिकाणी MPSC राज्यसेवेचा स्पेशल कोर्स 2 वर्षाचा डेव्हलप केलेला आहे. निश्चित एकदा तुम्ही व्हिजिट देऊ शकता. एकतात खूप सारं मटेरियल या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आज आपल्याला एक महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करायची आहे, ती आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 2019चा पेपर 3 ज्याला आपण GS पेपर 3 असं म्हणत असतो, HRD आणि HR हा आपण बघणार आहोत. ओके, ह्युमन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्लस ह्युमन राईट्स. अत्यंत महत्त्वाचा आणि खरं म्हणजे एक स्कोरिंग विषय म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तुम्ही राज्यसेवा मुख्यची जेव्हा तयारी करता तेव्हा पेपर 2 आणि पेपर 3 हे जर चांगले अभ्यासले तर खूप चांगले मार्क्स या ठिकाणी देऊ शकतात. आता इथे संदर्भ स्रोत म्हणाल तर तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, किरण देसले सरांचं भाग 2 आहे, त्याच्यानंतर IP सिंग सरांचं पुस्तक आहे सक्सेस अकॅडमीचं. हे 3 पुस्तकं निश्चित तुम्हाला या पेपरसाठी फायदेशीर ठरणार आहेत. आणि आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जातो आहोत. आपल्याला 150 प्रश्न हे एकाच लेक्चरमध्ये बघायचे आहेत. 150 प्रश्न. मात्र हे 150 प्रश्न जर तुम्ही नीट अभ्यासले मित्रांनो HRD HRचे, तर मला एक निश्चित खात्री आहे की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आयडिया येईल की मला नेमकं काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही. चला तर या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत. पहिला प्रश्न, पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणास उपयुक्त बाबी. ए 73वी घटनादुरुस्ती, बी स्त्रिया व मागासवर्गीयांना 33% आरक्षण, सी राज्य वित्त आयोगाकडून आर्थिक विकास योजनांना निधी उपलब्धी. काय योग्य आहे? ए विधान योग्य, ए आणि बी विधान योग्य, बी आणि सी योग्य, ABC योग्य. पहिला प्रश्न उत्तर बघा. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पंचायत राज व्यवस्था बळकटीकरण यावर प्रश्न आहे आणि उत्तर आहे विधान ए योग्य, 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज संबंधीची. पुढे जातोय, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात. ग्रामीण सहकारी संस्थांमुळे भारत जगातील सर्वोच्च दुग्ध उत्पादक देश बनला. ग्रामीण सहकारी संस्थांचा उद्देश फक्त आर्थिक विकास आहे. पर्यायी उत्तर फक्त ए, फक्त सी, ए आणि सी, बी आणि सी बरोबर नाहीत असं विचारलेलं आहे. उत्तर काय? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ग्रामीण सहकारी संस्थांवर हा प्रश्न आहे. की पॉईंट नोट डाऊन करा. या कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात, यस बरोबर आहे. मात्र दुसरं विधान जर बघितलं त्याच्यामध्ये कितपत तथ्य दिसतंय? ग्रामीण सहकारी संस्थांमुळे जगातील सर्वोच्च दुग्ध उत्पादक देश, यस दूध सहकारी क्षेत्र आहे. आणि तिसरं फक्त आर्थिक विकास हे उद्दिष्ट आहे का? तर हे मात्र नाही. तिसरं चुकीचं विधान आहे. म्हणून उत्तर आपलं येते 2, फक्त सी बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 3, मानव संसाधन विकास म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मीन्स ही व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढविणारी प्रक्रिया आहे. मानव संसाधन विकासामध्ये व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन व कार्यक्रमांची आवश्यकता असते. मानव संसाधनामुळे वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनते. आणि कोणती विधानं चुकीची आहेत? फक्त ए आणि बी, बी आणि सी वरीलपैकी नाही. 3चं उत्तर. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिलं व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढविणारी प्रक्रिया बरोबर. दुसरं व्यक्तीच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन, कार्यक्रमांची आवश्यकता, यस बरोबर. पुढे वैयक्तिक, सामुदायिक जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्तीला सक्षम बनविणे, यस हे सुद्धा बरोबर. म्हणजे 3चं उत्तर आहे 4.
वरीलपैकी नाही, चुकीचं काही नाही. म्हणून सगळेच मानव संसाधन विकासाचा जो प्रश्न विचारला गेला त्याचा व्याख्या सांगणारा तो मला वाटतं तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा, त्याचे मुद्दे नोटिंग करून घ्यावीत. मित्रांनो, पेपर 3मध्ये जुने प्रश्न जर तुम्ही पाठांतर करणं ज्याला म्हणतोय आपण, समजून घ्या, पाठ झाल्यासारखी करून ठेवा, खूप जास्त मार्क्स तुमचे इथे वाढणार आहे. कारण इथे जुन्या प्रश्नांना फार महत्त्व आहे पेपर 3मध्ये. पुढे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय? प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस शुद्ध पाणी पुरवठा करणे. दुसरं, ग्रामीण भागामध्ये स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा व शाश्वतपणे सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे. चुकीचं बघा, प्रश्न काय विचारला, चुकीचं काय? फक्त ए, फक्त बी, ए आणि बी, वरीलपैकी नाही. येथेही मुख्य उद्दिष्ट बघितले राष्ट्रीय पेयजल प्रोग्रामचे, तर शुद्ध पाण्याचा पुरवठाही आहे आणि सोयीच्या ठिकाणी पाणी पुरवठा आहे, दोन्ही बरोबर आहे. म्हणून चूक वरीलपैकी नाही, 4 नंबरचं. पुढे 5वा प्रश्न, पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत? 21व्या शतकामध्ये आर्थिक विकास घडवून आणण्यामध्ये नैसर्गिक संसाधने महत्त्वाची ठरतात. मानव संसाधन विकासामध्ये शिक्षण व आरोग्य विकास आवश्यक ठरतो. बरोबर, फक्त ए, बी, ए बी, कोणतेही नाही. 5वा प्रश्न, उत्तर काय? नैसर्गिक संसाधनं महत्त्वाची आहेत का आर्थिक विकासामध्ये 21व्या शतकात? यस, बरोबर. मानव संसाधन विकासामध्ये शिक्षण आणि आरोग्य विकास आहे का? यस, बरोबर. ए आणि बी बरोबर. 5चं उत्तर 3. पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? भारतात कृषी क्षेत्रात दिसणारी बेरोजगारी छुपी बेरोजगारी आहे. जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी दिसते. फक्त ए, फक्त ब, दोन्ही, एकही नाही. योग्य काय आहे? 6वा प्रश्न, योग्य दोन्ही आहेत. कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी लक्षात ठेवा आणि शेतीवर अवलंबून तिथे हंगामी बेरोजगारी. पुढे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्याचे सामाजिक घटक कोणते? लिंगभेद, सांडपाणी सुविधा, पर्यावरण पोषण, सामाजिक स्थिरता. पर्यायी उत्तर ए बी, ए बी सी डी, बी सी डी, ए बी सी. उत्तर काय आहे? सामाजिक घटक म्हटले गेले कशाचे? आरोग्याचे, WTO नुसार. लिंगभेद यस, सांडपाणी सुविधा यस, पर्यावरण पोषण यस, सामाजिक स्थिरता यस. दुसरं उत्तर बरोबर येते. पुढे, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू केली. कारण काय? बघा, पहिलं 1 मे 18 पर्यंत सर्व खेड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी. दुसरं, शेती व घरगुती वापरासाठीचा वीज पुरवठा वेगळा करण्यासाठी. तिसरं, विजेची गळती थांबविण्यासाठी सर्वत्र मीटर बसविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. 8वा प्रश्न बघा, इथे जर बघितलं, पहिलं सर्व खेड्यांना वीज पुरवठा यस, शेती व घरगुती वापरासाठी वेगवेगळा यस, विजेची गळती थांबवायची, मीटर बसवायचे यस. ए बी सी, 1 नंबरचं उत्तर. पुढे 9 नंबरचा प्रश्न, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेचे ध्येय विचारलेले आहेत. योजना कोणकोणत्या विचारल्या जात आहेत त्या नोटिंग करत चाला. त्या योजनांची डिटेल माहिती वेबसाईटवरून तुम्हाला मिळवायची आहे. आणि थोडंसं काही जणांना जर हा व्हिडिओ जास्त स्लो वाटत असेल आणि ते नंतर बघत असतील, लाईव्ह नसतील, तर त्यांनी आपला स्पीड 1.5चा किंवा 1.25चा करून बघायला काही हरकत नाही आहे. पहिलं, ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देणे. अनुसूचित जाती जमातीच्या युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देणे. शहरी भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देणे. बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देणे. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेचे ध्येय तुम्हाला विचारले गेले आणि याचं उत्तर जर बघितलं, ग्रामीण भागातील पहिला मुद्दा, युवक युवती दुसरा मुद्दा, त्यांना प्रशिक्षण तिसरा मुद्दा आणि विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून द्यायची आहे. 9चं उत्तर 1. पुढे 10, भारतीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाबत विधाने. बघा, कमी शिकलेल्या तरुणांना व्यावसायिक शिक्षण देणे, असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज भागविणे, केंद्र सरकारकडून नियंत्रण व निधीची उपलब्धता. काय बरोबर आहे? ए बी, बी सी, ए सी की सर्व? 10चं उत्तर. 10चं उत्तर जर बघितलं मित्रांनो, पहिलं कमी शिकलेले तरुण त्यांना व्यावसायिक शिक्षण बरोबर आहे. ITIचं उद्दिष्ट आपण बघतोय. असंघटित क्षेत्रातील कुशल कामगारांची गरज भागविणे हेही बरोबर आहे.
मात्र इथे हे जे आहे ना, केंद्र सरकारकडून नियंत्रण आणि निधीची उपलब्धता हे नाही, म्हणून ए आणि बी. 10चं उत्तर 1. पुढे 11. भारतातील बेरोजगारीबाबतच्या विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? पहिलं, वाढते स्वयंचलीकरण रोजगारात वाढ करते. वाढ करते असं म्हटलेलं आहे. दुसरं, केरळ राज्यात श्रमशक्तीचे प्रमाण घटले परंतु रोजगाराचे प्रमाणही घटले. तिसरं, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये रोजगारात घट होते. आणि चौथं, आर्थिक विकासाबरोबर उद्योग व सेवा क्षेत्रातील रोजगार संधीमध्ये वाढ होते आहे. 11चं उत्तर काय? अयोग्य ओळखायचं आहे. आता जसं स्वयंचलीकरण वाढेल तसं रोजगार वाढणार आहे का? नाही, तो कमी होत जाणार. तुम्ही रोबोट आणला, रोजगार कमी होणार आहे. पहिलं अयोग्य आहे. दुसरं बरोबर, तिसरं बरोबर आणि चौथं मात्र बरोबर. 11चं उत्तर 1 येतं आहे. पुढे 12. न्यून बेरोजगारीवरील उपाययोजनाबाबत कोणते विधान अयोग्य आहेत? बघा, न्यून बेरोजगारी, ज्याला आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणतो आहे, त्या संदर्भातला हा प्रश्न. शिक्षित श्रमशक्तीचे रूपांतर कुशल मनुष्यबळात करणे, उच्च शिक्षणामध्ये पारंपरिकतेवर भर देणे, उच्च शिक्षणात व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाचा समावेश करणे. अयोग्य काय? 12चं उत्तर. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, फक्त बी अयोग्य आहे. पारंपरिकता नाही आहे मित्रांनो. न्यून बेरोजगारी जर तुम्हाला कमी करायची आहे, पारंपरिकता सोडून द्या तुम्ही. ट्रॅडिशनलायझेशन ज्याला म्हणतोय आपण, ते सोडून द्यावं लागेल तुम्हाला. शिक्षित श्रमशक्ती आहे त्याचं कुशल मनुष्यबळामध्ये रूपांतर करा. उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाचा समावेश करा. 12चं उत्तर 2. पुढे 13 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी भारतातील दारिद्र्याला जातीव्यवस्था, कुटुंब नातेसंबंध रचना, धर्मश्रद्धा, सत्ता संपादनासाठी संवंगतेचा घेतला जाणारा आधार हे कारणीभूत आहेत असं म्हटलं? बघा, दारिद्र्याचे कारण ही असू शकतात असं कोण म्हणतंय? खाली म्हटलं होतं की चुकीचा पर्याय ओळखा. 13चं उत्तर ए आणि बी चुकीचं. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही, 2 नंबरचं उत्तर आहे. जोसेफ शुम्पीटर आणि मॅक्स वेबर नाही आहे, म्हणजे ऑर्थर लुईस आणि गुरनार मिर्डाल यांनी हे मत मांडलेलं आहे. हे 2 लेखक लिहून घ्या, हे 2 व्यक्तिमत्व लिहून घ्या. ओके, मी आता तुम्हाला हे पर्यायांवर जास्त बोलत जाणार नाही, डायरेक्टली उत्तरावर येत जाईल, कारण की आपल्याला मुद्दे जाणून घ्यायचे आहे की काय येतं आहे. ओके, पुढे जातोय मी. ज्या बालकाचे वजन 3 पेक्षा कमी असेल त्याला काय म्हणतात? मध्यम तीव्र कुपोषण, गंभीर तीव्र कमी वजन, कोणतेही नाही. बघा, ज्या बालकाचे वजन 3 पेक्षा कमी आहे, उत्तर आहे गंभीर तीव्र कुपोषणावर प्रश्न आहे. पुढे विद्यापीठ अनुदान आयोग कायदा जो आहे 1956, याच्या कोणत्या प्रकरणात त्याच्या कार्याचे सविस्तर वर्णन आहे? बघा, कार्य. UGC ॲक्ट 1956 कार्य कोणत्या प्रकरणात आहे? 1, 2, 3 की 4? 15चं उत्तर प्रकरण 3 मध्ये कार्यांचा उल्लेख आहे. म्हणजे या कायद्याचे प्रकरण, त्याची हेडिंग्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. पुढे स्वयंप्रभा, किशोर मंच, DTH TV चॅनलविषयी माहिती पुढीलप्रमाणे. CBSEद्वारे ही सुविधा निर्माण करण्यात आली. 32 राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे शैक्षणिक साहित्याचे प्रसारण केले जाते. शाळांचा प्रशासकीय कामाचा वेळ वाचवण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. काय बरोबर काय आहे? 16 नंबरचा प्रश्न. बघा, इथे जर बघितलं तुम्ही तर पहिलं विधान चुकीचं आहे. ही सुविधा कोणाद्वारे तयार केली हे एकदा चेक करा. दुसरं, 32 राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे बरोबर, आणि शाळाचा प्रशासकीय कामाचा वेळ वाचवण्यासाठी ते सुद्धा बरोबर. बी आणि सी बरोबर. उत्तर 4. पुढे 17 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जातात? बघा, कोणती योजना आहे ज्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 5,000 रुपये दिले जात आहेत? प्रधानमंत्री स्वाधार योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना. खाली ऑप्शन होते ए, बी, ए, सी आणि वरील सर्व. 17 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बी. पुढे जातोय. मानव संसाधन विकासामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? पहिले, उद्योगधंदे व रस्ते यावरील गुंतवणूक वाढवणे, शिक्षण व आरोग्य सुविधावरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 3% अधिक वाढवणे, सामाजिक लाभाच्या योजनांना अग्रक्रम देणे. कशा समावेश नाही? ए, बी,
AC, AB. 18 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे AB समाविष्ट नाही याच्यामध्ये. समाविष्ट आहे सामाजिक लाभाच्या योजनांना अग्रक्रम देणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे मानव संसाधन विकासामध्ये. पुढे जातोय मी 19 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते कार्य अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद करते? काय? ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन असं त्याला म्हटलं जातं. त्याचे कार्य विचारले गेले आहे. AICTचे कार्य. एक नवीन व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्था सुरू करण्यास मान्यता. दुसरं तांत्रिक शिक्षणाचे निकष ठरविणे. तिसरं तांत्रिक शिक्षणाचे मूल्यमापन करणे. बरोबर काय? A, B. वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व. या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता, मात्र तुम्हाला अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद वाचावी लागेल. तिचे सगळे मुद्दे व्यवस्थित करा. पुढे खालीलपैकी कोणती परिषद देशातील शाळा शिक्षणाचे नियोजन, पुस्तके प्रकाशन आणि व्यवस्थापन करते? देशातील म्हटलं. पहिलं राष्ट्रीय संशोधन संस्था, दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT म्हणतो आपण त्याला, तिसरं UGC आणि चौथं भारतीय तंत्रज्ञान परिषद ITC. 20 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं आपण त्याला म्हणतोय. NCERTची स्थापना कधीची आहे किंवा त्याचे कार्य ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. पुढे खालीलपैकी मानव संसाधन विकास MHRD IPR मध्ये अंतर्भूत अध्यासन नाही. बघा, विद्यापीठातील IPR अध्यासन, NREGs मधील IPR अध्यासन, IIT मधील IPR अध्यासन आणि IIM मधील IPR अध्यासन. मानव संसाधन विकास IPR अंतर्गत काय नाही आहे, कोणतं अध्यासन नाही आहे? 21 नंबरचा प्रश्न. उत्तर येत आहे फक्त हे दुसरं नाही आहे. मग विद्यापीठामधील आहे, IIT मधील आहे आणि IIM मधील आहे, हे लक्षात घ्या. पुढे केंद्र शासनाने M-किसान पोर्टल विकसित केले, त्यामागील कारण काय? M-किसानचे तुम्हाला उद्दिष्ट माहीत असले पाहिजे. थोडक्यात शेतकऱ्यांना हवामान व पावसाचा अंदाज येण्याकरिता पीक तंत्रज्ञानाची माहिती, बाजारभाव समजणे, पशु मत्स्य व्यवसाय इत्यादीची माहिती. काय बरोबर आहे? A, B, C, ABCD. वरीलपैकी नाही. 22 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे ABCD. म्हणजे शेतकऱ्यांना हवामानाचा व पावसाचा अंदाज घ्यायला पाहिजे, पीक तंत्रज्ञान, बाजारभाव, पशुमत्स्य संवर्धन या सगळ्यांची माहिती M-किसान पोर्टलवर भेटणार आहे. पुढीलपैकी बरोबर विधानं कोणती आहेत? आरोग्य सर्वांगीण विकासाच्या केंद्रस्थानी असते. आरोग्य. दुसरं, आरोग्य देशाला अधिक उत्पादन क्षमता, आर्थिक सुरक्षितता देते. आणि तिसरं, सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहे. आणि मग ऑप्शन होते AB, फक्त B, AC आणि सर्वच बरोबर. 23 नंबरचा प्रश्न. बघा, आरोग्य सर्वांगीण विकासाची केंद्रस्थानी आहे का? यस आहे. देशाला अधिक उत्पादन क्षमता आणि आर्थिक सुरक्षितता आरोग्य देत आहे का? यस देत आहे. आणि सार्वत्रिक आरोग्य संरक्षण हे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आहे का? तर यस आहे. वरील सर्व बरोबर. पुढे जातोय मी 24 नंबरचा प्रश्न. 1 डिसेंबर 1992 एड्स दिन साजरा करण्यात येतो, यामागील कारण काय? 1 डिसेंबर. पहिलं, एड्सग्रस्तांना मानसिक आधार. दुसरं, औषधोपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे. तिसरं, नियंत्रणासाठी मार्गदर्शन. आणि चौथं, आरोग्य व लैंगिक शिक्षण देण्याकरता हा दिवस साजरा केला जातो. चुकीचं काय ते विचारलेलं आहे. आणि खाली ऑप्शन आहेत, तुम्ही बघतायत स्क्रीनवर. 24 नंबरचा प्रश्न. उत्तर चुकीचं विचारलं आहे आणि चुकीचं यापैकी एकही नाही. म्हणजे वरील विधानांमध्ये जे सांगितले ते सगळंच यामध्ये येतं आहे. मानसिक आधार येतो आहे, औषध उपचार येत आहेत, मार्गदर्शन येतं आहे, लैंगिक शिक्षण येतं आहे. पुढे जोड्या जुळवा. राज्य आणि जलसंवर्धन योजना. कोणत्या राज्यात कोणती योजना आहे? म्हणजे कपिलधारा विहिरी, मिशन काकतीय, जलयुक्त शिवार, नेहरू सेतू. आता इथे एक तर आपल्याला एकदम सोपं होतं, Dचं 3. आणि मला वाटतं इथूनच याचं उत्तर निघत होतं. तुमचं संपलं ना प्रश्न. जास्त डोकं लावायचं नाही, काही ठिकाणी लॉजिक डेव्हलप करायचं. Dचं 3 आहे म्हटल्यावर इथे बस लक्ष द्या. Dचं 3 आहे. जलयुक्त शिवार योजना माहीत नाही असं विद्यार्थी नसेल त्यावेळेस, 2019ची ही योजना. संपलं ना. दुसरं तुम्हाला आपोआप निघतं आहे. आंध्र प्रदेशचं तुम्हाला निघतं आहे 4, नेहरू सेतू. तेलंगणाचं निघतं आहे तुमच्यासमोर मिशन काकतीय. मध्य प्रदेशचं निघतं आहे कपिलधार विहिरी. बस. पुढे जातो आहे मी 26 नंबरच्या प्रश्नाकडे. औद्योगिकरणाच्या माध्यमातून
ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण भागात माल पुरविण्यासह उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सोयीसुविधा आणि विस्तार समर्थन प्रदान करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे दिली पाहिजे, अशी शिफारस कोणती समिती करते? बघा, ग्रामीण विकास साध्य करायचा आहे औद्योगिकरणाच्या माध्यमातून. मग ते ग्रामीण भागामध्ये कच्चा माल पुरवणे असेल, पायाभूत सुविधा असेल, विस्तार समर्थन असेल, हे राज्य सरकारकडे द्यावं असं कोणती समिती म्हणते? खाली मग होतं शिवरामन, प्रादेशिक समन्वय बलवंतराय मेहता, गोरावाला. 26 नंबरचा प्रश्न. राज्य सरकारकडे द्या हे सगळं ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी शिवरामन समिती. कधीची आहे? गोरावाला समिती कशा संदर्भात आहे? बलवंतराय मेहता कशा संदर्भात आहे? माहीत असलं पाहिजे. पुढे, शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा कोणता निर्णय महाराष्ट्र शासनाने 24 नोव्हेंबर 2001 मध्ये घेतला? कंत्राटी धोरण, विनाअनुदान धोरण, टप्पा अनुदान धोरण, अंशतः अनुदान धोरण. खाली पर्यायी उत्तर ए बी सी डी. 27 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं, कंत्राटी धोरणाचा सुद्धा निर्णय आहे आणि विना अनुदान धोरणाचा सुद्धा निर्णय आहे. ए आणि बी. टप्पा किंवा अंशतः ते नाही आहे. एक तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस पॉलिसी आणि दुसरा नॉन ग्रँट पॉलिसी. ओके. पुढे 28 नंबरचा प्रश्न. वैद्यकीय सेवेच्या संदर्भात रुग्णांना काही हक्क प्रदान करण्यात आले आहेत. कोणते हक्क? कोणताही भेदभाव न करता वैद्यकीय सेवा द्या, सन्मानपूर्वक सेवा द्या, शंकांचं समाधानकारक उत्तरे मिळणे हा रुग्णांचा हक्क आहे, तपासण्या चालू असताना खाजगी आयुष्य जपण्याचा रुग्णांना हक्क आहे, आरोग्य सेवेसाठी दिलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा सुद्धा रुग्णांना हक्क आहे. चुकीचं काय? 28चं उत्तर जर बघितलं तर वरीलपैकी काही चुकीचं नाही, म्हणजे सगळंच बरोबर आहे. भेदभाव करू नका, सन्मान करा त्यांचा, खाजगी आयुष्य त्यांचं जपा आणि रकमेची पावतीसुद्धा द्या. पुढे, राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे मुख्य कार्य काय? प्रमुख कार्य काय? NCERT. पहिलं, शिकवण्याच्या विविध पद्धतीवर संशोधन करा, प्रगत तंत्राचा वापर करणे, शिक्षकांसाठी प्रगत स्तरावरील सेवापूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था यांचा विस्तार करणे, सेवा पुरविणे, उच्च शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे व त्याचा प्रसार सर्व राज्यामध्ये करणे. बरोबर विधान कोणतं? 29 नंबरचा प्रश्न. बघा, बरोबर पहिलं, विविध पद्धतीवर संशोधन बरोबर आहे, प्रगत तंत्र बरोबर आहे, सेवापूर्व प्रशिक्षण, सेवा अंतर्गत प्रशिक्षण बरोबर आहे, प्री सर्व्हिस, इन सर्व्हिस, ॲडव्हान्स ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर टीचर, आणि त्यानंतर संस्थांचा विस्तार, शासकीय, निमशासकीय सगळं. पुढे उच्च शिक्षणाची गुणवत्ता वगैरे ते नाही आहे मात्र याच्यामध्ये, म्हणून उत्तर येतं 1, A, B, C. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्र संघाची प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य करते. दुसरं, या संघटनेमध्ये सदस्य राष्ट्राच्या वर्गणीतून व सहयोगी संस्थांच्या देणगीतून वित्तपुरवठा होतो. तिसरं, या संघटनेचे मध्यपूर्व आशियातील मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. काय बरोबर नाही? 30 नंबरचा प्रश्न जर बघितला तर बघा, पहिलं, संयुक्त राष्ट्राची प्रतिनिधी संस्था आहे WHO, बरोबर. दुसरं, सदस्य राष्ट्रांची वर्गणी आणि सहयोगी संस्थांची देणगी, त्याच्यातून वित्तपुरवठा होतो, ते बरोबर. मात्र तिसरं जे आहे, मध्यपूर्व आशियातील मुख्यालय मुंबई नाही आहे. काय आहे? निश्चित तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तिसरं विधान चुकीचं होतं. चौथं, 7 एप्रिल आरोग्य दिन बरोबर आहे. 31 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. अस्मिता कार्ड कशाशी संबंधित आहे? अस्मिता कार्ड भारतातील महिलांचे सक्षमीकरण, पदव्युत्तर मुलींना स्वच्छता नॅपकिनचे वाटप, जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुलींना 240 mm 8 पॅडचे 1 पाकिट 5 रुपयात उपलब्ध करून देणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी कर्ज देणे. अस्मिता कार्ड. 31 नंबरचा प्रश्न. आणि ते जर बघितलं तुम्ही, हे जी सॅनिटरी पॅड संदर्भात आहे तिसरं विधान, त्याच्याशी संबंधित ही अस्मिता कार्ड आहे. पुढे, जननी बाल सुरक्षा योजना, तिचं ध्येय काय? लोकसंख्या स्थिर करणे, सुरक्षित प्रसूती, माता व शिशु मृत्यूदर कमी करणे, गर्भवती मातेस प्रोत्साहन निधी. 32 नंबरचा प्रश्न हा कॅन्सल करावा लागला होता, मात्र ही योजना तुम्ही नीट वाचून ठेवा, त्याच्या नोट्स काढून ठेवा. पुढे 33 नंबरचं प्रश्न, महाराष्ट्र शासनाचे कोणते संचालनालय शाश्वत विकास ध्येय कार्यक्रमाचे संनियंत्रण करते आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल प्रोग्राम,
त्याच्यावर कंट्रोल कोण करते? महाराष्ट्र शासनाचं आरोग्य संचालनालय, उद्योग संचालनालय, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, शिक्षण संचालनालय. ते तिचं उत्तर आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्याकडे हे आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या विभागाअंतर्गत निवडक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी मलेशियाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पे मांडू कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे? बघा, कोणत्या विभागाअंतर्गत येणार आहे पे मांडू कार्यपद्धती? शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, वित्त व नियोजन, ग्रामीण विकास. आणि खाली होतं मग ABCD BD ABCD. उत्तर काय? उत्तर आहे शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता. ए आणि बी साठी ही पे मांडू कार्यपद्धती. ओके, पुढे जातोय 35 नंबरच्या प्रश्नाकडे. वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधान दिली. पहिलं, मुलांच्या मातापित्याकडे दुर्लक्ष, संवादाचा अभाव, त्यापासून आलेले एकाकीपण. दुसरं, वृद्धावस्थेमध्ये उत्पन्नाचा स्रोत नसल्याने मुलांकडून मदत घ्यावी लागते. सुनेकडून वारंवार होणारा अपमान व अवहेलना. काम करण्याची इच्छा असूनही काम करण्यातील शारीरिक अपात्रता. काय बरोबर आहे? का वृद्धावस्थेमध्ये मानसिक आरोग्य बिघडू शकतं? 35 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर या ठिकाणी जर बघितलं तर ते आहे ए. 35 नंबरचा प्रश्न उत्तर याचं ए आहे. BCD म्हणजे वरील सर्व. काय काय कशामुळे? मुलाचे दुर्लक्ष, संवादाचा अभाव, एकाकीपण, उत्पन्नाची स्रोत नसणे, सुनेकडून अपमान, कामाची इच्छा आहे मात्र शारीरिक अपात्रता आहे. सगळ्याच बाबी मानसिक आरोग्यावर परिणाम करतात वृद्धावस्थेमध्ये. पुढे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सामाजिक पातळीवरील उद्दिष्ट कोणती? बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHM. सामाजिक उद्दिष्टे: अंगणवाडी स्तरावर आरोग्य दिन पाळणे, चांगली रुग्णालय व्यवस्था निर्माण करणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी जननी सुरक्षा योजना प्रभावीपणे राबविणे. कोणते बरोबर आहे? AB BC वरील सर्व. 36 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर जर बघितलं तर आरोग्य दिन पाळायचं आहे अंगणवाडी स्तरावर, बरोबर. चांगले रुग्णालय, बरोबर. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी जननी सुरक्षा योजना प्रभावी राबवायची, बरोबर. वरील सर्व. 36 नंबरचा प्रश्न. पुढचा प्रश्न 37 नंबरचा. कोणते मिशन हे आयुष्य व जीवनशैलीमध्ये उपयुक्त अशा मोजता येऊ शकणाऱ्या प्रभावी संरचनेच्या मूलतत्वावर आधारित आहे? कोणतं मिशन आहे ते? अंत्योदय, दिशा, मनरेगा, सबकी योजना, सबका विकास. उपयुक्त मोजता येऊ शकणारी प्रभावी संरचना कशा बाबतीत? आयुष्य आणि जीवनशैली. मित्रांनो, हे मिशन आहे अंत्योदय मिशन. जमीन सुधारणा व विकास कार्यक्रमामध्ये अंतर्भाव कशाचा होतो आहे? कमाल भूधारणेवर मर्यादा, शेतीच्या उत्पादन तंत्रज्ञानात्मक बदल, वनाचे संवर्धन व विकास, पडीक जमिनींचे भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये पुनर्वितरण. आणि खाली ऑप्शन होते मग AC CB ABD आणि CD. जमीन सुधारणा आणि विकास कार्यक्रमामध्ये कशाचा अंतर्भाव होतो आहे? लँड रिफॉर्म्स अँड डेव्हलपमेंट. 38 नंबरचा प्रश्न. उत्तर या ठिकाणी आहे 3 ABD. C नाही मात्र वनाचे संवर्धन आणि विकास नाही येऊ शकत. जमीन सुधारणा म्हणतोय आपण, त्यामध्ये कमाल भूधारणेवर मर्यादा आहे, शेतीच्या उत्पादन तंत्रज्ञानात्मक बदलसुद्धा आहे, पडीक जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये वाटायच्या सुद्धा आहे, मात्र वनाचा काही समावेश नाही. ते नीट लक्षात ठेवा, मुद्दे हे महत्त्वाचे असणार आहेत. पुढे, खालीलपैकी कोणत्या संविधानिक संस्था आहेत? संविधानिक, ज्याला स्टॅट्युटरी बॉडीज असं म्हटले जाते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेटेशन काउन्सिल. संविधानात्मक संस्था ज्याचा संविधानामध्ये उल्लेख आहे. थोडक्यात 39 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे B आणि C. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यस, आणि पुढचं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. या दोघांना सुद्धा संविधानिक संस्था आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे जातोय मी. संयुक्त राष्ट्रांच्या खालीलपैकी कोणत्या सचिवाच्या कालावधीत
जागतिक आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना झाली. बघा कोण होते सचिव? जागतिक ग्लोबल हेल्थ क्रायसिस टास्क फोर्स ज्यांच्या कालावधीत स्थापन झालं. कोफी अन्नान, बान की मून, निकी हॅली, फिलिपो ग्रँडी. आणि उत्तर आहे बान की मून यांच्या कालावधीमध्ये. पुढे मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी श्रेयस नावाची जी योजना सुरू केली तिची प्रमुख उद्दिष्ट कोणते? पहिलं, गरीब परिस्थितीतील पदवी महाविद्यालयाच्या लायक विद्यार्थ्यांना फी माफी देणे. दुसरं, कौशल्य आधारित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या लायक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. पहिलं गरीब परिस्थितीतील म्हटलंय, दुसरं कौशल्य आधारित म्हटलंय, तिसरं उद्योजकता आकांक्षा बाळगणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, आणि चौथं औद्योगिक उमेदवारी काळ किंवा BA, BSc, BCom याच्या अतांत्रिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी देणे. श्रेयस या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट. 41 नंबरचा प्रश्न, आणि याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर ते आहे 4 नंबर. औद्योगिक उमेदवारी काळ किंवा BA, BSc आणि BComचे जे अतांत्रिक विद्यार्थी आहे यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही श्रेयस नावाची स्कीम आहे. पुढे 42 नंबरचा प्रश्न, आदिवासी विकास विभागाद्वारे तयार केलेल्या क्वेस्ट केंद्राचा खालील कोणता फायदा होणार आहे? विकास योजनांची परिणामकारकता वाढविण्यासाठी, उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्यासाठी, नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी, केंद्रीय अर्थसहाय्य आणि विशेष प्रकल्पांचे योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी. बरोबर ओळखा. या ठिकाणी बघितलं तर विकास योजनांची परिणामकारकता यस, उपलब्ध निधीचा वापर यस, नाविन्यपूर्ण कार्यक्रम यस, केंद्रीय अर्थसहाय्य आणि विकास प्रकल्पाचे योग्य नियोजन प्रभावी अंमलबजावणी यस. म्हणजे वरीलपैकी सर्व फायदे या केंद्राचे आहेत हे लक्षात घ्या. पुढे जातोय 43 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती योजना कौटुंबिक तसेच इतर हिंसाचाराची झळ बसलेल्या अत्याचार पीडित महिलांना तत्परतेने मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली? वन स्टॉप सेंटर, मनोधैर्य योजना, निर्भया निधी, स्वाधार गृह योजना. 43 नंबरचा प्रश्न, कौटुंबिक तसेच हिंसाचाराची झळ बसलेल्या पीडित महिलांसाठी. उत्तर आहे 1 नंबर, वन स्टॉप सेंटर असं आपण त्याला म्हणत असतो. 44 नंबरचा प्रश्न, पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र ज्याला पेसा म्हणतो आपण, हा अधिनियम कधी अस्तित्वात आला आणि त्या अंतर्गत किती राज्यांचा समावेश आहे? खाली होतं मग 96, 99, 97, 10, 12, 14, 8 राज्ये. पेसा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, डिटेलमध्ये करून ठेवावा लागेल, मात्र हा कॅन्सल करावा लागलेला आहे प्रश्न या ठिकाणी. कधी अधिनियम अस्तित्वात आला आहे ते बघा आणि किती राज्यांचा समावेश होता हे बघा. पुढे खालील कायदे व त्यांची पारित होण्याचे वर्ष यांच्या जोड्या लावा. बालकामगार प्रतिबंध व विनियम अधिनियम, अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, NCPCR कायदा. कोणता कधी झाला? 45 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी जर बघितलं, बालकामगार प्रतिबंधक कायदा तुम्हाला पाठच असला पाहिजे, 1986चा आहे. अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा 1955चा आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006चा आहे आणि NCPCR कायदा 2005चा आहे, म्हणून उत्तर येते 2. पुढे खाली नमूद केलेल्या संविधानाच्या अनुच्छेदापैकी कोणते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बालकल्याणाच्या ध्येयाशी निगडीत आहे? बघा 21, 24, 39F आणि 45. खाली दिलं आहे B खेरीज सर्व, C खेरीज सर्व, D खेरीज सर्व आणि वरील सर्व. ऑप्शन कशा पद्धतीचे आहेत तेही तुम्ही इथे निश्चित लक्षात ठेवू शकतात. उत्तर होतं वरील सर्व. आता मित्रांनो, हे चारही अनुच्छेद तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहेत. 21 मध्ये हक्का संदर्भात तरतुदी आहे. अनुच्छेद 24 मध्ये काय म्हटलं आहे? बालमजुरी संदर्भात आपण बघतोय. अनुच्छेद 39F मध्ये काय म्हटलं गेलं आहे? अनुच्छेद 45 काय म्हणतं आहे? चारही अनुच्छेद आणि बालकल्याण या संदर्भातली चर्चा तुम्ही केली पाहिजे. पुढे जातोय मी. मूल्यांचे महत्त्व काय? बघा, इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यूज. सामाजिक नियंत्रण ठेवण्यास मदत. मूल्यामुळे समाजात एकात्मता निर्माण होते. विचलनात्मक वर्तनापासून व्यक्ती दूर राहतात. प्रसंगानुरूप व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे मूल्यामुळे निश्चित होते. चुकीचं काय? AB, BCD वरीलपैकी नाही. 47 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं, पहिलं काय म्हणताय? सामाजिक नियंत्रण बरोबर. समाजात एकात्मता बरोबर.
विचलनात्मक वर्तनापासून दूर, बरोबर. आणि प्रसंगानुरूप कसं असावं, तेही बरोबर. म्हणजे वरीलपैकी नाही, चुकीचं नाही. पुढे 48, टिकाऊ सातत्यपूर्ण विकासाची 2030ची कार्यक्रम पत्रिका संयुक्त राष्ट्राच्या देशांनी 2015मध्ये स्वीकृत केली, ज्याद्वारे लोकांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. यात 17 टिकाऊ विकास ध्येय अंतर्भूत आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतोय. खालीपैकी कोणते गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते बघा, ते ध्येय कोणतं जे गॅरंटी देत आहे क्वालिटी एज्युकेशनची. ध्येय 8, ध्येय 4, ध्येय 2, ध्येय 12, म्हणजे 17 ध्येय तुम्हाला माहीत असावीत हे अपेक्षित आहे. उत्तर होतं या ठिकाणी ध्येय 4. काय, ध्येय 4. पुढे जातोय मी 49 नंबरचा प्रश्न. खाली दिलेल्या कोणत्या समूहात पाथालगडी आंदोलन प्रामुख्याने कार्यरत आहे? पाथालगडी खाली गुजरात, राजस्थान, MP, झारखंड वगैरे 4 ऑप्शन तुम्ही बघता आहेत. पाथालगडी आंदोलन मित्रांनो, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या 3 राज्यांमध्ये हे कार्यरत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच तुम्ही गुगलला या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती सर्च करा आणि आपल्या नोटमध्ये त्याला समाविष्ट करा. पुढे कुपोषणयुक्त भारत अभियानासाठी 8 मार्च 2018ला जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली बघा? कुपोषणमुक्त भारत अभियान. डॉक्टर अब्दुल कलाम अमृत योजना, वनबंधू कल्याण योजना, राष्ट्रीय पोषण मिशन योजना, नवसंजीवनी योजना. 50 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे राष्ट्रीय पोषण मिशन योजना. पुढे जातोय मी. अपेक्षित वर्तन प्रकाराशी संबंधित अशी मानदंड स्वरूपाची सामान्यीकरणे म्हणजे सामाजिक नियमने. दुसरं, वर्तनावर काही मर्यादा घालणारा मनात बाळगलेला अमूर्त आदर्श म्हणजे नियमन. व्यक्तीच्या वर्तनविषयक समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमन. काय बरोबर आहे? नियमन कशाला म्हणायचं? सामाजिक नियमन कशाला म्हणायचं? नियमन म्हणजे ज्याला आपण नॉर्म म्हणतो आहे. 51 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे बरोबर वरील सर्व. म्हणजे सामाजिक नियमन कशाला म्हटलं आहे? अपेक्षित वर्तन प्रकाराशी संबंधित अशी मानदंडे. दुसरं, वर्तनावर काही मर्यादा घालतंय, काही अमूर्त आदर्श आहे, त्याला आपण नियमन म्हणतोय. व्यक्तीच्या वर्तनविषयक ज्या काही अपेक्षा आहेत त्यालाही नियमन म्हटले जाते. 52, इयत्ता 10वीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कोर्स सुरू करण्यात आले. 10वी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी? जो नापास झाला आहे. समूह शेती, कौशल्य सेतू, स्वयं प्रकल्प, शाळा दर्पण. चुकीचं विचारलं आहे. काय चुकीचं विचारलं आहे? या ठिकाणी जर बघितलं ACD चुकीचं आहे, म्हणजे बरोबर कौशल्य सेतू योजना. उत्तर 4. पुढे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या 2 जिल्ह्यात 24 जानेवारी 17 रोजी राष्ट्रीय बालिका दिनी त्यांच्या प्रभावी समुदाय प्रतिबद्धता, गर्भधारणापूर्व, प्रसवपूर्व, निदानोपयोगी तंत्र अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, मुलींचे शैक्षणिक सक्षमीकरण या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले? बघा, कोणत्या 2 जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय बालिका दिनी? 2017चा तेव्हाचा करंटचा प्रश्न. मात्र तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे लक्षात घ्यावं लागेल. तेव्हा उस्मानाबाद आणि जळगाव हे उत्तर होतं. पुढे जातोय आपण 54 नंबरचा प्रश्न. भेदभावापासून महिलांचं संरक्षण या संदर्भातले कायदे कोणता कधीचा? अत्याचार प्रतिबंध कायदा. दुसरं, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक त्याला प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा. तिसरं, महिलांचे असभ्य दर्शन कायदा. आणि चौथं, हुंडा प्रतिबंध किंवा बंदी कायदा. कोणता कायदा कधी झाला आहे? अशा स्वरूपाचे प्रश्न. 54 नंबरचा प्रश्न तुम्ही बघतायत. बघा, इथे जर बघितलं अत्याचार प्रतिबंधक कायदा 1961चा आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक जर बघितली तुम्ही तर 1989. महिलांचे असभ्य दर्शन प्रतिबंध कायदा हा मला वाटतं खूप गाजलेला आहे, माहीतच असावा, 1986चा. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा जो आपण म्हणतो आहे तो 2013चा. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. 54 नंबरचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघतायत. पुढे जातोय आपण 55 नंबरच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशात
क्रीडा शिक्षणाला चालना देण्यासाठी क्रीडा विद्यापीठाची स्थापना 16 मार्च 2018ला करण्यात आली. बालेवाडी पुणे, पटियाला, लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था झाशी, इम्फाळ मणिपूर. क्रीडा विद्यापीठाची स्थापना 55 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे इम्फाळ मणिपूर या ठिकाणी. पुढे जातोय आपण. बालकांचे कल्याण निश्चित करण्यातील शासकीय हस्तक्षेपांच्या संदर्भात 2010 हे वर्ष महत्त्वाचे म्हणता येईल. 2010 कोणता कायदा अंमलात आला? बघा, बालकाच्या कल्याणासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या बालकांच्या हक्काचा कायदा, आदर्श प्रारूप शाळा योजना कायदा, प्रतिष्ठा आणि शिक्षणाचा हक्क कायदा, बालारोग्य आणि शिक्षण कायदा. 56 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या बालकांच्या हक्कांचा कायदा, ज्याला आपण RTE ॲक्ट असे म्हणतो, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2010 आपण बघतोय तो अंमलात आलेला आहे. पुढे जागतिकीकरणाच्या काळात बदलणारी सामाजिक नियमने आणि मूल्ये यावर भाष्य करणारे कंटेम्पररी इंडिया सोशिओलॉजिकल व्ह्यू हे इंग्रजी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अमर्त्य सेन, रामचंद्र गुहा, सतीश देशपांडे, TK ओमेन. मित्रांनो, उत्तर आहे सतीश देशपांडे यांचं हे पुस्तक या ठिकाणी आहे. प्रतिष्ठेने जीवन जगता यावे म्हणून कठीण परिस्थितीतील महिला बळींच्या पुनर्वसन संस्थात्मक आधार पुरवण्यासाठी खालील कोणती योजना आहे? बघा, महिला बळींच्या पुनर्वसनाला संस्थात्मक आधार: यशोदा कुटीर, स्वाधारगृह, हिरकणी आश्रम, मातोश्री आश्रम. 58 नंबरचा हा प्रश्न आहे. उत्तर आहे स्वाधारगृह. काय? स्वाधारगृह. पुढे जातोय मी. मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारे परिणाम कोणते? व्यक्तीची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता कमी होते, मादक पदार्थाच्या सेवनामुळे अपघात होतात, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, मादक पदार्थ कमी खर्चिक असतात. मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारे परिणाम, इफेक्ट्स ऑफ ड्रग अब्यूज. 59 नंबरचा प्रश्न. उत्तर काय आहे? बघा, पहिलं म्हणजे स्मरणशक्ती कमी होते, बुद्धिमत्ताही कमी होते, अपघात होण्याचीही शक्यता असतात, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा त्या ठिकाणी कमी होते. हे परिणाम आहेत. कमी खर्चिक असतात असं तुम्ही म्हणू शकतात का? अजिबात नाही, याच्यात खर्चही आहे, म्हणून D नव्हतं, ABC. पुढे जातोय मी 60 नंबरच्या प्रश्नाकडे. बेरोजगारीचा दर ओळखण्याचे सूत्र कोणते? पहिलं, बेरोजगारांची एकूण संख्या भागिले एकूण श्रमशक्ती गुणिले 100. खाली एकूण श्रमशक्ती भागिले बेरोजगारांची एकूण संख्या गुणिले 100. बेरोजगारांची एकूण संख्या भागिले एकूण श्रमशक्ती गुणिले 1000. एकूण श्रमशक्ती भागिले बेरोजगारांची एकूण संख्या गुणिले 1000. 60 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे 1. बेरोजगारांची एकूण संख्या भागिले एकूण श्रमशक्ती गुणिले 100. हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे? दुसरा, चौथा, पाचवा की 6वा? उत्तर आहे 4था स्तंभ, प्रसार माध्यमे. पुढे जातोय मी. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान याच्या अंतर्गत काय होतंय? 62 नंबरचा प्रश्न. प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान. पहिलं, 15 ते 45 वयोगटातील लोकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकास हा कार्यक्रम राबविण्यात येणार. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग, अल्पसंख्याक इत्यादींच्या सहभागावर विशेष भर देण्यात येतो. ही योजना अल्पशिक्षित, बेरोजगार युवक युवतींसाठी उपयुक्त असल्याने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहणे शक्य होणार आहे. चुकीचे निवडा असं म्हटलेलं होतं. 62 नंबरचा प्रश्न. मात्र वरीलपैकी चुकीचं काहीच नाही आहे. का? कारण की 15 ते 45 हा वयोगट आहे, रोजगारक्षम बनवायचा आहे, कौशल्य विकास हा कार्यक्रम. दुसरं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर यांच्यावर विशेष भर आहेत, SC ST, महिला, दिव्यांग, अल्पसंख्याक. आणि तिसरं, अल्पशिक्षित, बेरोजगार युवक युवती यांना स्वतःच्या पायावर उभी करायची आहे. सगळ्या बाबी लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण 63 नंबरच्या प्रश्नाकडे. खालील कोणत्या व्यक्तीच्या नावाने महाराष्ट्र सरकारद्वारा राज्यस्तरावरील व्यक्तीला 1 लाख रुपये आणि 2 संस्थांना 50,000 पुरस्कार देवदासींच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी दिला जातो? बघा, देवदासींचं कल्याण कोणाच्या नावाने? सेतुलक्ष्मीबाई, महात्मा गांधी, EV रामस्वामी पेरियार, लताताई सकट. 63 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे लताताई सकट. बघा,
महाराष्ट्र शासन 64 नंबरचा प्रश्न, आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विकासासाठी कोणत्या योजनेअंतर्गत 5% निधी उपलब्ध करून देते? पेसा, शबरी, शालेय आरोग्य व्यवस्थापन, ठक्कर बाप्पा. चुकीचा पर्याय ओळखा. 64 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी जर बघितलं उत्तर येतं पेसा योजना. ही बरोबर आहे, म्हणजे इतर BCD चूक आहे. 3 नंबरचं उत्तर. 5% निधी पेसा योजनेअंतर्गत येतो आहे. पेसाचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे. ओके, कधीचा आहे तो ॲक्ट तेही सांगायचं आहे. पुढे, ज्या साधनांद्वारे समाजाची सभासद समाजाची नियमने पाळावीत म्हणून एकमेकांना उद्धृत करण्याचा प्रयत्न करतात त्याला सामाजिक नियंत्रण म्हणतात. दुसरं, सामाजिक समूहाच्या अपेक्षेनुसार होणारे वर्तन म्हणजे अनुचलन होय. तिसरं, समूहाच्या किंवा समाजाच्या सामाजिक नियमांचा भंग करणारे वर्तन म्हणजे विचलन होय. सामाजिक नियंत्रण, अनुचलन आणि विचलन 3 बाबींचा म्हणजे सोशल कंट्रोल, बिहेवियर आणि डिव्हियन्स या तिघांची व्याख्या केली आहे आणि बरोबर काय ते विचारलेलं आहे. नवीन कन्सेप्ट वाटू शकतात, त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. 65 नंबरचा प्रश्न, वरील सगळंच बरोबर आहे. म्हणजे बघा, सामाजिक नियंत्रण कशाला म्हटलंय? समाजाचे सभासद समाजाची नियमने पाळावीत म्हणून एकमेकांना उद्धृत करण्याचा प्रयत्न करतील, बरोबर, ते सामाजिक नियंत्रण. दुसरं, सामाजिक समूहाच्या अपेक्षेनुसार होणारं जे वर्तन आहे त्याला आपण अनुचलन असं म्हणतोय, बरोबर. आणि त्याचा जर भंग ते करत असेल तर मात्र ते विचलन होत आहे. पुढे 66 नंबरचा प्रश्न, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKYV टिंबटिंब मंत्रालयाची योजना आहे. मानव संसाधन विकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला व बाल विकास, ग्रामीण विकास. 66 नंबरचा प्रश्न, उत्तर काय आहे? उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ही योजना राबवत आहेत. पुढे, तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाला टिंबटिंबची मदत मिळते. संयुक्त राष्ट्र, मनुष्यबळ विकास मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, जागतिक बँक. 67 नंबरचा प्रश्न, तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम जागतिक बँकेची मदत आहे, हे नोंद करून घ्या. पुढे, औपचारिक शिक्षण म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा. अध्यापन पद्धतीत वर्ग पद्धती व शिक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थितीत शिकविणे. अभ्यासक्रम पूर्व निश्चित केलेला असतो. अभ्यासक्रम गरजेनुसार असतो. विविध स्तर असतात. आधीच्या स्तरातील शिक्षण पूर्ण केल्याशिवाय पुढील स्तरामध्ये प्रवेश भेटत नाही. काय बरोबर? AB, ABD, ABC, फक्त B. 68 नंबरचा प्रश्न, बघा या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं, शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहील, वर्गपद्धती राहील, अभ्यासक्रम पूर्व निश्चित आहे, कारण की ते 2 मध्येच घोळ होतं. अभ्यासक्रम गरजेनुसार नाही, या अनौपचारिकमध्ये चालतं. विविध स्तर आहे, आधी शिक्षण पूर्ण करा, 4थी पास व्हा, नंतर 5वीत जाल, हे बरोबर आहे. म्हणजे इथे फक्त C चूक म्हणूया आपण, म्हणून ABD बरोबर. उत्तर 2. 68 झालं. 69, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील कोणती संस्था जबाबदार आहे? खाली विविध संस्थांचे पर्याय दिले आहे. शिक्षण संचालनालय, प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शिक्षण संचालनालय, माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. 69 नंबरचा प्रश्न, उत्तर जर बघितलं तर 2, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई. पुढे जातोय मी 70 नंबरच्या प्रश्नाकडे. व्यावसायिक शिक्षणाच्या खालीलपैकी कोणत्या समस्या आहेत? माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण अधिक, खाजगी कारखान्यांचा सहभाग घेतला जातो, प्रशिक्षित अध्यापकांची संख्या पुरेशी आणि कौशल्य मागणी पुरवठा यामध्ये खूप तफावत. व्यावसायिक शिक्षणाच्या समस्या तुम्हाला विचारलेल्या आहेत. काय? व्यावसायिक शिक्षणामध्ये जर बघितलं माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण अधिक आहे, यस बरोबर. खाजगी कारखान्यांचा सहभाग नाही. प्रशिक्षित अध्यापकांची संख्या पुरेशी, तेही नाही, कारण पुरेशी संख्या ही काही समस्या असू शकत नाही. मात्र कौशल्य आणि मागणी पुरवठा यामध्ये खूप तफावत आहे. 70चं उत्तर 4 येत आहे, ए आणि डी बरोबर. पुढे 71 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय प्रज्ञाशोध योजना पुनःप्रस्तुत करण्याचे का सुचविले? शाळेतील विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी, आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडला बढती देण्यासाठी, उच्च शिक्षण स्तरावर मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, शुद्ध विज्ञानामध्ये संशोधनात पुढाकार घेण्यासाठी. काय बरोबर आहे? AB, AC, BD, CD. 71 नंबरचा प्रश्न, उत्तर आहे फक्त C आणि D योग्य.
म्हणजे या ठिकाणी पहिलं चुकीचं आहे. शालेय विज्ञान शिक्षण ऑलिम्पियाड चुकीचं आहे. या ठिकाणी उच्च शिक्षण स्तरावर मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. शुद्ध विज्ञानामध्ये संशोधनात पुढाकार घ्यायचा आहे. सी आणि डी बरोबर. नॅशनल टॅलेंट सर्च स्कीम. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन कायदा संसदेने टिंबटिंब साली संमत केला. 85, 88, 86, 87. 72चं उत्तर 87 साली, 1987 साली. पुढे पंतप्रधान राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने कोणाची स्थापना केली? QCI, NCERT, NSDC, LMSI. उत्तर आहे NSDC. ओके. पुढे जातोय आपण NIEPE. ज्याला आपण निपा असंही म्हणतो. ही कशाशी संबंधित आहे? शैक्षणिक मानसशास्त्र व प्रशासन, शैक्षणिक नियोजन व प्रशासन, तत्त्वज्ञान व प्रशासन, मूल्यमापन व मापन. 74चं उत्तर आहे शैक्षणिक नियोजन व प्रशासन. एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. सरळ आहे ना, हे नावातच होतं. इथे खाली जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असतं, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे EPA. EPA याच्यामध्ये होतंच शेवटी. ओके. आता ते EPA तसं म्हटलं तरी इकडे तुम्हाला तसं वाटू शकतं, मात्र प्लॅनिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. पुढे ई-लर्निंग म्हणजे काय? शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशानंतर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन, पूर्णतः ऑनलाईनवरून वितरित होणारा कार्यक्रम, DVD किंवा CD-ROMद्वारे वितरित होणारा शिक्षणक्रम, शिक्षक किंवा प्राध्यापक विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधतात आणि स्वाध्यायाचे श्रेयीकरण करतात. ई-लर्निंग म्हणजे काय? 75 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा आधार आहेचे, पूर्णतः ऑनलाईन आहे, तोही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. 75. मात्र तिसरं जे आहे DVD किंवा CD-ROMद्वारे वितरित ते चुकीचं आहे. ऑनलाईन संवाद, शिक्षक विद्यार्थ्यांशी श्रेयीकरण, स्वाध्यायाचं श्रेणीकरण तेही बरोबर आहे. म्हणजे ABD योग्य. 75चं उत्तर या ठिकाणी 2 हे आहे. ओके. 75चं 2. मित्रांनो, या भागामध्ये आपण 1 ते 75 नंबरचे प्रश्न बघितले. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण हा भाग स्टॉप करूया. पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण 75 ते 150 नंबरचे प्रश्न बघणार आहोत. हे सगळे व्हिडिओज आतापर्यंत झालेले राज्यसेवेचे मुख्य सर्व पेपर, पूर्वचे सर्व पेपर, कंबाईन ग्रुप B पूर्व आणि मुख्यचे सगळे पेपर, Cचे पूर्व आणि मुख्यचे सगळे पेपर, त्याचे व्हिडिओ आणि त्याचे PDF तुम्हाला हवे असतील तर आपलं STI RCP हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला विविध कोर्सेस आपण डेव्हलप केले. निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे लेक्चर्स मिळणार आहे. पुढचा भाग जो आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. चला, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येथे आपण थांबूया. धन्यवाद.